आज तुम्हाला एक वैदिक स्विचवर्ड सांगणार आहे, जो की आहे कुठल्याही प्रॉब्लेमवर तुम्ही बोलू शकतात असा स्विचवर्ड, ज्याने तुमचे सगळेच प्रॉब्लेम्स म्हणजे म्हणतात ना की तुम्हाला जाणवणार नाहीत असे होतील. जसं की हे बघा, काही जण त्याची म्हणजे आहे की सक्सेस स्टोरी देखील आहे. काही गोष्टी माझ्या बाबतीत पण आहेत, तर काही गोष्टी मी ज्यांना सांगितल्यात त्यांनी देखील त्या अनुभवलेल्या आहेत आणि त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. तर हा स्विचवर्ड काय आहे आणि ह्या स्विचवर्डने काय आयुष्यामध्ये चेंजेस घडतात हे मी पहिले तुम्हाला सांगते. हे बघा, स्विचवर्ड आहे दुरंत देव. दुरंत देव हा एक प्रकारे भगवान दत्तात्रेयांचंच नाव असलेला दुरंत देव हा शब्द आहे आणि ह्या शब्दामध्ये एक अशी जादू आहे की आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये अडकलेलो असू तर आपण त्यातून बाहेर निघतो. दुरंत देव हे आपल्याला तुरंत मदत करतात. दुरंत देव आपल्याला तुरंत मदत करतात. तर मदत कशा प्रकारे करतात हे बघा. जर आपण ट्रेडिंग करत असू तर आणि आपल्याला खूप सारे लॉसेस फेस करावे लागतात, परंतु आपल्याला ट्रेडिंग करायचीच आहे. काही जण इंट्राडे करतात, काही जण ऑप्शन्स करतात, तर त्या सिच्युएशनमध्ये देखील तुम्ही दुरंत देवचा वापर करू शकता. जर तुमच्या रिलेशनशिप्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही दुरंत देवचा निश्चित वापर करू शकता. जर समजा तुमचे बॉस असतील किंवा तुमचे कलिग्स असतील, जर तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर तुम्ही दुरंत देवचा वापर करू शकता. बघा, आता असं आहे की दुरंत देवचा वापर तुम्ही करा, परंतु तुमचं काय चुकतंय का हा पण विचार करा. आपलं काही चुकत नसेल आणि आपल्याला जर कोणी त्रास देत असेल तर दुरंत देवचा निश्चित वापर करा. दुरंत देव हा भगवान दत्तात्रेयांचं नाव असलेलाच एक स्विचवर्ड आहे आणि हा तुम्हाला स्मूथ तुमचं आयुष्य जगण्यासाठी मदत करणारा आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलं तसं ट्रेडिंगमध्ये तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर जर तुमचे कुठलेही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी देखील हा मदत करणार आहे. त्याचबरोबर रिलेशनशिप्सचे प्रॉब्लेम्स असतील, बॉस विनाकारण त्रास देत आहेत, विनाकारण कलिग्स त्रास देत आहेत, विनाकारण आपल्याला प्रेशर देत आहेत, विनाकारण आपल्याला टॉर्चर करत आहेत, तर अशा वेळेला तुम्ही दुरंत देवचा निश्चित वापर करू शकता. दुरंत देव हा असा म्हणजे म्हणतात ना की अगदी 24 तासामध्ये देखील रिझल्ट आणणारा वर्ड आहे. त्याचबरोबर बघा, कधी कधी आपली काही चूक नसते आणि आपण कुठल्या सिच्युएशनमध्ये अडकतो. जसं की रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला, एखादा ॲक्सिडेंट झाला, आपण तिथे असतो आणि आपला त्यात काही हात नसतो, तरीही देखील आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं. आपल्या कोणी असतील आपले रिलेटिव्ज, आपल्या फॅमिली मेंबर्स असे ह्या सिच्युएशनमध्ये अडकले असतील तर दुरंत देवचा वापर करू शकतो. समजा मुलांची काही चूक नाही आहे आणि त्यांनी किंवा थोडी छोटी मोठी चूक असेल आपली, किंवा आपण एखाद्या दिवशी ॲब्सेंट असू एखाद्या दिवशी आणि आपल्याला जर टीचर ओरडणार असतील तर त्यांनी देखील दुरंत देवचा वापर केलेला तरीही चालतो. हे बघा, असं नाही आहे की त्याने काही तो समोरच्या व्यक्तीला काही म्हणजे त्रास होणार आहे, कारण हा वैदिक स्विचवर्ड आहे आणि त्रास नाही होणार, परंतु त्या व्यक्तीचं तुमच्याबद्दलचा जो माइंडसेट आहे तो चेंज होण्यासाठी मदत होते. आणि हा स्विचवर्ड जो आहे तो तुम्ही प्रॉक्सी चॅन्टिंग देखील करू शकता. प्रॉक्सी चॅन्टिंग म्हणजे काय, तर तुम्ही दुसऱ्याच्या बिहाफवर चॅन्टिंग करू शकता. तुमचे हजबंड वाईफ तुम्ही असाल तर तुम्ही हजबंडच्या बिहाफवर करू शकतात, वाईफच्या बिहाफवर करू शकतात, तुमच्या मुलांच्या बिहाफवर करू शकतात. दुरंत देव हा स्विचवर्डच इतका सुंदर आहे. आणि तसंही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसतील तरी तुम्ही आयुष्य आपलं स्मूथली चालावं ह्याच्यासाठी दुरंत देव दुरंत देव दुरंत देव दुरंत देव असं जरी म्हणत राहिलात तरीही आपलं आयुष्य तुरंत सुखकारक होणार आहे. त्यामुळे दुरंत देवचा रोज जितका शक्य होईल तितका करा. आणि हा बघा, हा वैदिक स्विचवर्ड आहे, त्यामुळे रोज किमान 108 वेळा तरी ह्याला बोललं गेलं पाहिजे, त्यावेळेस तो काम करणार आहे. आणि हे बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं की स्विचवर्ड्स आपल्यासाठी काम करत नाहीत. बरोबर आहे, तुमच्यासाठी काम करत नसतील, इतर जणांसाठी काम करत असतील तर तुम्ही तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे पण चेकआउट करा. कसं आहे, आपली जी एनर्जी आहे ती कधी कधी खूप लो असते. आपले जे व्हायब्रेशन्स असतात, आपले जे थॉट असतात की आपण एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यासमोर कोणी आणून दिली तरीही आपण ती ग्रहण करत नाही आहोत. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये काहीतरी त्रुटी असतील, आपले विचारच इतके नेगेटिव्ह असतील, आपले विचारच इतके दबलेले असतील की आपण त्यातून बाहेर निघत नसेल, तर पहिले विचारांवर काम करा. विचारांवर काम कसं करायचं ह्याचा मी दुसरा व्हिडिओ बनवत आहे, तर तो कंटिन्यू बघायला विसरू नका. विचारांवर पहिले काम करा, कारण विचारांनी आपली एनर्जी वाढते, आपली एनर्जी हाय लेवलला जात असते. कारण तुम्ही कधीही बघितलं आहे का, युनिवर्सची एनर्जी खूप हाय लेवलवर आहे
आणि आपण अगदी काही नाही आहोत त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्यासाठी कुठलाही स्विचवर्ड, कुठलाही मंत्र, कुठलीही गोष्ट, लॉ ऑफ अट्रॅक्शन जरी तुम्हाला अट्रॅक्ट कुठली गोष्ट करायची असेल तर तुमची एनर्जी हाय हवी आहेत. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे. कंटिन्यू व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पुढे पाठवायला अजिबात विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.